फ्रेंड्स, माय नेम इज अनिशा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी स्वागत करते तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि गेस आम्ही आहोत नाशिकमध्ये. तुम्ही पाहू शकता नाशिकमध्ये आहोत आम्ही आणि आम्ही शिफ्ट झालेलो आहोत नाशिकला, हे तुम्ही पाहू शकता. तर गुलाबजल स्किप करू नका बिलकुल बी. समरमध्ये बिलकुल गुलाबजल स्किप करू नका. जेव्हा जेव्हा फेस वॉश करसाल तेव्हा गुलाबजल तुम्ही लावा. त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की मी लिपस्टिक अप्लाय करते आणि ही लिपस्टिक आहे चॉकलेटी कलरची. लिफ्ट खाली चल. काय आली चल. हाय फ्रेंड्स, माय नेम इज अनिशा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी स्वागत करते तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि गेस आम्ही आहोत नाशिकमध्ये. तुम्ही पाहू शकता नाशिकमध्ये आहोत आम्ही आणि आम्ही शिफ्ट झालेलो आहोत नाशिकला, हे तुम्ही पाहू शकता. हे बघा मी तुम्हाला दाखवते. तर आम्ही नाशिकला शिफ्ट झालेलो आहोत आणि काल भरपूर काम होते, भरपूर पसारा होता. मला आवरत संध्याकाळ झाली. तरी तुम्ही पाहू शकता की इथं नवीन टी व्ही घेतलेली आहे, इन्स्टॉलेशन बाकी आहे. आणि फ्रीज घेतला, मला दिसेल का नाही, इथे समोर फ्रीज घेतलेला आहे. फ्रीजचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तिथे कूलर आहे आणि बेडरूममध्ये निवास झोपलेले आहे. तर 2 BHKचा फ्लॅट आहे आणि आम्ही आहोत 3rd फ्लोअरवर. मी तुम्हाला दाखवते बाहेरचा नजारा. हे बघा काय करत आहे मम्मी. अजून ते दोघं तिघ जण आले का त्यांचं पण करून घ्यावं म्हणून जाऊ दे मग, आहे की नाही? मग काय तर सगळ्यांचं हो. दरवाजा लावून तुला काय म्हणतो, प्लेटमध्ये उठा 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 उठा. स्वीटी कधी येतो बोलली? द्या तिचं करून टाका बरं. काढ इथे ये, टाका मग पैसे टाकतो. चले चले. येतो उद्या का परवा बोलली? पहिला गुलाबजल लावायचं उन्हाळ्यामध्ये. कधी पण गुलाबजल खूप इम्पॉर्टंट आहे. गुलाबजल लावायचं कधीही उन्हाळ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठला तुमचा फाउंडेशन लावायचा आहे ते. उन्हाळ्यामध्ये जास्त मी मेकअप करत नाही कारण तो मेकअप खूप क्रॅकी पडतो. तर मी फक्त फेस वॉश केल्यानंतर ना माझा स्वतःचा जो फाउंडेशन आहे ते लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना मी माझं दुसरी गोष्ट लावणार आहे ती म्हणजे माझी क्रीम. तुम्ही पाहू शकता. तर सगळे कामं झालेले आहेत आणि आम्ही जात आहोत थोडंसं मार्केटला. तुम्ही पाहू शकता. कोण आलं? अप्लाय झालेलं आहे. त्याच्यावरून लावलेला आहे पाऊंड्स पावडर. तुम्ही पाहू शकता. निवा ये बेटा इकडं. निवा दीदी
तर खूप इम्पॉर्टंट काम झालेलं आहे. तर गुलाबजल स्किप करू नका बिलकुल बी. समरमध्ये बिलकुल गुलाबजल स्किप करू नका. जेव्हा जेव्हा फेस वॉश करसाल तेव्हा गुलाबजल तुम्ही लावा. त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की मी लिपस्टिक अप्लाय करते आणि ही लिपस्टिक आहे चॉकलेटी कलरची. कारण जास्त रेड कलर लावणं पण एकदम छपरी वाटतं. कारण कुठल्या पण ड्रेसिंगवर, एखाद्या वेळेस साडीवर, चर्चवर ठीक आहे, पण फिरायला गेल्यावर मी रेड लिपस्टिक लावत नाही आहे. हे तुम्ही पाहू शकता. मी लावलेली आहे चॉकलेटी कलरची लिपस्टिक. तर मी घराची पूर्ण स्वच्छता केलेली आहे आणि आता वाजलेले आहेत 8 आणि आता मी हेअर वॉश केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आणि मी रेडी झालेली आहे. तर आता जस्ट केस टँगल कर. तर आता हेअर टँगल करायचे मला. तर आता हेअर टँगल कशी करायचे, तर आता जस्ट मी हेअर वॉश केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आता मी इथे करत आहे हेअर टँगल. जस्ट चॉकलेट खातोय मी तो दादा. तर तुम्ही पाहू शकता की नको बेटा मला बस ले खाल्लं मी. हां हां. तर आता नको बेटा, डार्क चॉकलेट मी भरपूर खाल्लं आहे. नाही ठेवून ते फ्रीजरमध्ये बस नाही. तुम्ही जावा ना कपडे बदला. चालले का? बसा ना. कुठे आहे ते? ते बिर्याणीचं पाक सलामायला म्हणजे ए नित्या चल बेटा चल, नको टाइमपास करू. चल डॅडी रेडी झालेले आहेत. ये बेटा चल, ये बेटा चल पटकन चल. तर फ्रेंड्स आम्ही झालेलो आहोत रेडी आणि तुम्ही पाहू शकता की आम्ही चाललो आहोत थोडंसं बाहेर आणि घरामध्ये अजून थोडासा पसारा आहे कारण आज फर्स्ट डे आहे. एका दिवशी एवढं सगळं आवरलं जाणार नाही आहे. ये लवकर चला. चल बेटा असं मी म्हणू मी नाही चल करू ना पटकन. आता काय कोण तिकडून नको जाऊ. आपल्याला इकडून जायचं लिफ्टने. चल चला. काय झालं, काय प्रॉब्लेम झाला तुला? येते लिफ्ट खाली. चला. काय आली. चल चल पटकन चला. दाखवायचं ना समोर नाही निवा दीदी, शना दीदी, निवा दीदी.
ट्रॅक्टर लागतं. चल बेटा. चल लवकर मामा. नाही रुसायचं फुगायचं बेटा. चल चल पटकन, तुला मी काहीतरी घेऊन देते. चल. अरे बेटा पॅन्ट, मग पॅन्ट घालायचं. चल लवकर, अंधार आहे. चल चल रित्या, चल लवकर, उशीर व्हायलाय. चल आम्ही चाललोय. चल आम्ही चाललोय, बघ येतो का नाही. चल फास्टर. मारते का. ये चल. कुठे येतो तू. मागं बसतोय का. बर बेटा ठीक. फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता की आम्ही गेलो होतो बाहेर, भाजीपाला आणायचं होता आणि थोडं मार्केट राहिलं होतं. तर घरी येते आम्हाला 9:30च्या आसपास टाईम झाला आणि निवाला ड्रायव्हिंग शिकायचं होतं, त्यामुळे पप्पाच्या समोर ड्रायव्हिंग करायला गेली आणि नित्य हा खूप थकला होता, त्यामुळे नित्य मागच्या सीटवर झोपून गेला होता. तर आनंद झाला. पहिला दिवस होता जे पाहू शकता. देवबाप्पाने पहिला दिवस खूप आनंदाचा घालवला आणि इथून पुढे देखील देवबाप्पा जसं मोठे संख्या होता तसं माझ्या फॅमिली